अखेर गद्दारीवरती शिक्कामोर्तब झालं आणि महाराष्ट्रातील 6 खासदारांनी निष्ठा सोडून विष्ठा खायचा निर्णय घेतला आणि 100 कोटी रुपयांमध्ये स्वतःचं इमान विकून टाकलं। त्याच्यामध्ये आमच्या धाराशिवचा जॅक देऊन निवडून येणारा बोंबा राजा, शिर्डीचा वरतून बी काळा आणि आतून बी काळा दिसणारा खासदार हिंगोलीचा खासदार, त्यानंतर मुंबईचा एक आहे, परभणीचा एक आहे आणि वाशिमचा एक। यांनी जनतेच्या विकासासाठी जर पक्ष सोडला असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कुठेतरी चुकताय। यांनी सरळ सरळ लोकशाहीची हत्या केली आणि हुकुमशाही या भारतामध्ये रुजवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलंय। हो, पाऊलच। या दलिंदरांना जनतेने एका चिन्हावरती निवडून दिलंय आणि यांनी त्या जनतेच्या मतांसोबतच गद्दारी केली आहे। माझं स्वतःचं मत या बोंबा राजाला दिलं होतं। हा आजपर्यंत निष्ठावान होता तर लय भारी वाटायचा, पण हा गद्दार निघाला। तो शिर्डीचा खासदार जसा वरतून काळा दिसतो तसाच आतमधून पण काळा निघाला। जनतेने एका चिन्हावरती निवडून दिलं आणि त्या जनतेसोबतच गद्दारी केली। परभणीचा पण तसाच, हिंगोलीचा पण तसाच, वाशिमचा पण तसाच आणि तो मुंबईचा पण तसाच। या लोकांना दिसेल तिथं आता झपकून चापटवायची वेळ आलेली आहे, कारण की ही लोकच लोकशाहीला धोक्यात आणायचं काम करतायत। त्यामुळं सुज्ञ मतदारांनो, या महाराष्ट्रात राहणाऱ्या सुज्ञ नागरिकांनो, यांना आता ठेचायची वेळ आली आहे। हो, हे आपण जर असंच शांत बसलोत तर या देशामध्ये लोकशाही नव्हे तर हुकुमशाही रुजवायला इथलं सरकार कमी करणार नाही। मागच्या केसचा पक्षफुटीचा निकाल अजून लागलेला नसताना दुसरी पक्षफोड केली आणि या देशामध्ये हे चालत आलेलं आहे। निष्ठेला किंमत राहिली नाही, पण विष्ठा खाणाऱ्यांना जास्त भाव चढलाय। पण भिकार चोटांनो, गद्दारांनो, तुम्हाला जनता माफ करणार नाही, तुम्हाला जनता धडा शिकवेल। या गद्दारांना दिसेल तिथं जनतेने चापटवलं पाहिजे, कानाखाली जा। दोस्त हो, आता आपण रविराज साबळे यांच्या या भाषणाची चिकित्सा करणार आहोत। रविराज साबळे अगदी योग्य बोललेले आहेत का, की त्यांच्या काही बोलण्यामध्ये काही लो फॉल्स आहेत? ठीक आहे, ते शेतकरी आहेत, शेतकरी पुत्र आहेत। शेतकऱ्यांचं कष्ट काय असतं हे त्यांना माहीत आहे। शेतकरी प्रश्नांची त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीची जाणीव आहे। ते स्वतः प्रत्यक्ष शेती करीत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे खरे प्रश्न त्यांना माहीत आहेत। अगदी आता रोहित पवार यांचं जे आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनाला सुद्धा त्यांनी स्वतः जाऊन तिथं पाठिंबा दिला होता। म्हणजे आणि तिथं ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत। जो शेतकऱ्यांसाठी जो जो माणूस लढेल त्या प्रत्येकाला त्यांचा पाठिंबा असतो। आणि या सर्व पार्श्वभूमीवर एक प्रामाणिक शेतकरी युवक, एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांनी स्वतःची ओळख महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून। ते केवळ सोशल मीडियावर सक्रिय नसतात, तर प्रत्यक्ष ग्राउंडवर सुद्धा काम करत असतात। प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कुठेही जर अडचण आली महाराष्ट्रामध्ये कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये, आता एका बैल विक्रीवरून एका शेतकऱ्याला काही जणांनी फसवलं होतं, तिथं सुद्धा ते प्रत्यक्ष धावून गेले होते। म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारा हा युवक आज महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पटलावर आपली ओळख निर्माण करत आहे। आणि त्यामुळे सध्या आज महाराष्ट्रामध्ये लाखो युवक रविराज साबळे यांचे फॉलोअर्स आहेत। आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांचं विधान हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ठीक आहे, फटकावलं पाहिजे वगैरे भाषा एक लोकशाहीमध्ये एक प्रतिकात्मक असू शकते, परंतु लोकांच्या मनामध्ये रोष आहे कुठंतरी। मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की हुकुमशाहीची ही चाहूल आहे। जर हुकुमशाही जर आली तर आपल्या देशाला हे परवडणारं नाही, कोणालाही परवडणारं नाही। आणि आपल्याला जर हुकुमशाही मोडीत काढायची असेल तर जनतेमध्ये असे काही आक्रमक नेते असणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे अशी आक्रमक भूमिका घेणारे राजकीय, सामाजिक नेते सुद्धा जनतेमध्ये असणं गरजेचं आहे। त्याशिवाय या सरकारला ती भाषा कळणार नाही। सरकार जर अशा पद्धतीने जनतेच्या भावनांशी खेळणार असेल, एक आपल्याला जर सुदृढ अशी लोकशाही जर निर्माण करायची असेल, तर आपल्याला मी सांगितलं की विरोधी पक्ष हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे। लोकांनी ज्यांना मतदान दिलेलं आहे त्या भूमिकेवर त्यांनी 5 वर्ष राहणं गरजेचं आहे, परंतु तसं होताना दिसत नाही। सध्या जी लोकशाही मोडीत निघालेली आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर रविराज साबळे यांचं हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे। ठीक आहे, त्यांनी चापटायची वगैरे जी भाषा केली त्याशी आपण काही सहमत नाहीत, परंतु या लोकांना लोकशाही मार्गाने अत्यंत तीव्र पद्धतीने विरोध हा झालाच पाहिजे आणि यांची जागा लोकशाही पद्धतीने दाखवून दिली पाहिजे। तुम्हाला नेमकं काय वाटतं? सध्या जी परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, ती अत्यंत विदारक आहे, अत्यंत भयावह आहे, अत्यंत चिंताजनक आहे। बघा, एकीकडे ही परिस्थिती केवळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी चिंताजनक नाही। एकटे उद्धव ठाकरे काही करू शकत नाहीत। ते जरी घरातून बाहेर निघायला तयार नसले
तरीसुद्धा महाराष्ट्र काही एकटा त्यांचा नाही. प्रश्न सर्वांचा आहे, शेतकऱ्यांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे, सामान्यांचा आहे. आपल्या समस्या सोडवल्या जात नाहीत. आज आज शेतकरी संकटामध्ये आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणं गरजेचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कर्जमाफी करताना काही निकष लावले नाहीत, काही अटी लावल्या नाहीत. परंतु सध्या देवेंद्र फडणवीस पाशवी बहुमताच्या जीवावर शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे. मग अशा पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी रविराज साबळे यांच्या पाठीमागं उभा राहणं काळाची गरज आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्या रविराज साबळे जे बोलले ते योग्य की अयोग्य ते कॉमेंट करून नक्की मांडा.